तर आजचो लॉक मी ट्रक व्यावसायिकांसाठी बनवतोय. मी आता असं बेळगावपासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या गणेबैल ह्या गावात असय. तर ही असा टाटा कंपनीची यस गाडी. सध्या टाटामध्ये LP चो जमानो चालू असा, त्यामुळे आता यस गाड्यो जुन्यातल्यो कोण वापरूक बघत नाही. अजूनही शोरूम मध्ये यस गाडी मिळता, पण यस गाड्यो जास्तीत जास्त कर्नाटकमध्ये चलतत. कर्नाटकमध्ये वीट वाहतुकीसाठी ह्यो गाड्यो वापरल्यो जातत. तुमका टाटाची यस गाडी जर खरेदी करूची असात तर बेळगावपासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या गणेबैल ह्या गावात तुम्ही नक्की या. आता मी चालवतय ही गाडी 2010 मॉडेल असा. गाडीची कागदपत्र ओके असत, त्याचबरोबर इन्शुरन्स टॅक्स पण सगळ्या गाड्यांचो भरलेलो असा. इकडची गाडी तुम्ही महाराष्ट्रात खरेदी करून घेऊन गेल्यावर तुमका गाडीक होयो तो नंबर तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊक येता. ह्या गावात ट्रकचे एजंट भरपूर असत. मी वर एका एजंटचो नंबर दिलेलो असय. ते एजंट माझ्या ओळखीचे असत आणि माझे मित्रच असत. मी तुमका गाडीच्या कागदपत्रांबद्दल सांगितलंय, पण गाडीचा साऊंडिंग पण खूप चांगला असा. त्याचबरोबर 6च्या 6 टायरी बटन असत. MRF कंपनीचो टायरी असत. गाडीची केबिन पण खूप चांगली असा. वर नंबर जो मी दिलंय त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यावर तुमका त्यांच्याकडे टाटा कंपनीची यस, LP, त्याचबरोबर लेलँड, त्याचबरोबर टाटा कंपनीच्या जुन्यातल्यो गाड्यो म्हणजे टाटा 1210, टाटा 1612, तर ह्यो सगळ्यो गाड्यो तुमका त्यांच्याकडे खरेदी करूक गावतलेत. तर खाली दिलेल्या नंबरवर तुमका होई असलेली गाडी खरेदी करूसाठी तुम्ही त्यांका कॉल करा. LP गाडी आपल्याकडे मिळताच, पण यस गाडी आपल्याकडे मिळत नाही. यस गाडीचो खरो एक फायदो असा, तो म्हणजे त्या गाडीत तुम्ही कितीही माल भरा, तुम्ही गल्ली बोळातसून खई फिरू शकतास. परचुटन भरलास तर छोट्या मोठ्या बाजारपेठेत सुद्धा गाडी घालू शकतास. तसाच गाडीत जर चिरेवाळू भरलास तर किती अडचणीतसून तुम्ही गाडी घालू शकतास. LP फिरूक मात्र चांगलो रस्तो होयो, असा यसचा नाही हा. चला तर मग मंडळी, लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.